संजय राऊत जेव्हा भाकीतं करतात त्यावेळी त्याच्या उलट होतं. उबाटा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार आहे याची यादी संजय राऊत यांच्याकडे आली असावी. शरद पवार यांनी जे भाकीत केले आहे ते अत्यंत गांभीर्याने केले आहे. काही दिवसातच शरद पवार गट काँग्रेसमध्ये जाणार हे पक्के झाले आहे. तसेच उबाटा गटामध्ये आता कोण शिल्लक आहे असे दिसत नाही. मागे वळून पाहिलं तर उबाटा गटामध्ये संजय राऊत शिवाय कोणी दिसत नाही. उजवीकडे संजय राऊत तर डावीकडे आदित्य ठाकरे दिसतो. त्यामुळे त्यांना देखील विलीन होणे हा एकच पर्याय आहे. विलीन नाही झाली तर काँग्रेसचा पदर धरून चालेल. चंद्रकांत खैरे यांचा पराभव त्यांच्या समोर दिसतो आहे. गर्दी कशी झाली यावर चर्चा करण्यापेक्षा निवडणुकीवर त्यांनी चिंतन केले पाहिजे. भाजपचे 2 वरिष्ठ नेते संभाजीनगरमध्ये येत आहेत व त्यांच्या सभा होतील. महाविकास आघाडीचे काही लोक आज राष्ट्रपतींना भेटणार आहेत. मात्र हेच लोक पूर्वी म्हणायचे EVM हॅक होते आणि मोदी जिंकतात. महाविकास आघाडीला आता त्यांचा पराभव दिसत आहे. ज्या ज्या ठिकाणी मतदान उशिरापर्यंत चालले त्यांची टक्केवारी उशिरा आली. उद्धव ठाकरे यांनी बाब बदलण्याचे प्रश्न शरद पवारांना विचारावा. दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेले आहेत. आदित्य ठाकरे यांना काही कळत नाही. प्रियंका चतुर्वेदी कोण आहे, त्यांनी राज्यसभा कशी मिळवली हे देशाला माहीत आहे. आपलं कर्तृत्व बघावं, आम्हाला शहाणपणा शिकवू नये. पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात, त्याच्यापासून होणारा त्रास, या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहेत. एक लक्षात ठेवा, जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका. जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा. लव इट झालं पाहिजे ना. जर थोडंसं आपल्या आपसामध्ये जर जसे नवरा बायकोचे भांडण नाही तसे जर तो भांडण झालं नाही तर घरामध्ये अत्यंत एकदम शांती पण चांगली नाही. म्हणून हे प्रकार घडले तर जिवंतपणा असतो. म्हणून गुलाबराव पाटलांनी त्यांच्या स्टाईलमध्ये लव इट म्हणलेलं आहे आणि त्यात काय त्यांचं काय म्हणणं काही चुकीचं पण नाही. ज्या ज्या ठिकाणी मतदान उशिरापर्यंत चाललं त्याची आकडेवारी उशिरा आलेली, परंतु हे सर्व करत असताना तुमचे असलेले बूथ प्रमुख असतील त्यांच्याकडून ते चार्ट घ्या ना. खरंच एवढं मतदान झालंय का, त्याच्याकडे तो मार्क असेलच ना. प्रश्न तसा नाही, मतदान कसं का लवकर आलं, मागच्या 10 दिवसानंतर कसं आलं, चूक सुधारली. आता ते जर त्यावेळेस झाले असेल तर त्यांनी ती आपली चूक सुधारली असेल, त्यात काय विशेष काही नाही. प्रशासन गतीमान झालं असेल. 4 जून नंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील, अन्यथा तरी पार होतील, संजय राऊत म्हणाले. संजय राऊत जेव्हा केव्हा भाकीतं करतात नेमकं त्याचा उलटं होतं. त्याचा अर्थ समजून घ्या. उबाटा गटाचे कोण कोण जेलमध्ये जाणार आहे याची यादी कदाचित संजय राऊतकडे आली असावी. त्यांचं नाव न घेता त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलं आहे, परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे तर जेलचे दरवाजे यांच्यासाठी उघडे झालेले आहेत आणि आता यांची जाण्याची वेळ आलेली आहे. नरेंद्र मोदी यांची गाडी पूर्णपणे रुळावरून ढासळली. संजय राऊत. नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी ह्या संजय राऊतची नाही आहे, म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही.